द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील उच्चपूर गावामध्ये नवीन बियर बार सुरू होत असल्याने गावातील महिला या एकवटल्या असून त्यांनी या बारचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे। हा बार मुख्य रस्त्यावर असल्याने शाळेचे विद्यार्थी याच रस्त्यावरून येणं जाणं करतात, तसेच बाजारपेठेत राशन दुकान जाण्याकरिता याच मार्गाचा अवलंब करीत असल्यामुळे अनेक महिला याच रस्त्याने जाणं येणं करतील आणि त्यामुळे बार सुरू झाल्यास काही अनुचित घटना घडू शकते। त्यामुळे या ठिकाणाहून महिला आणि विद्यार्थ्यांना येणे जाणे कठीण होईल। त्यामुळे गावातील सर्व महिला एकवटल्या असून हा बार सुरू झाल्यास आंदोलन घेण्याचा पवित्रा या गावातील महिलांनी घेतलाय। तर आता बारला परवानगी एका बाजूला देण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांनी विरोध दर्शविल्यामुळे आणि बार सुरू झाल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा महिलांनी घेतला आणि बार सुरू झाल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा महिलांनी घेतला असल्यामुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्हाला हा बार पाहिजे नाही, कारण की शाळेचे विद्यार्थी आहेत, मुली आहेत, मुलं आहेत आणि म्हणजे रस्त्यावर होत आहे धोबाटोला आणि कोकडी याच्या मधामध्ये आहे हा बार। त्याच्यामुळं आम्हाला त्रास होईल आणि एखादी बाई राशन आहे, बाजाराचा सामान आहे, आणायला जाताना त्यांना सुद्धा त्रास होणार आहे। काही अनहोनी झाली तर याची जबाबदार कोणच घेणार नाही आहे। त्याच्यासाठी आम्हाला हा बार पाहिजेच नाही। बार जर सुरू झाला तर आम्ही ना सगळ्या महिला मंडळात ह्या पूर्ण बसल्या आहेत मंचावर, आम्ही सगळ्या आंदोलनाला उतरू। बार सुरू झाला तर मुलांना त्रास आहे, मुलींना त्रास आहे, येणाऱ्याला आम्हाला बी त्रास आहे। कधी कधी आम्ही गटातले पैसे बी भरायला एकले दुखले जातो, आम्हाला बी त्रास आहे, कारण की रस्त्यावरच होणार आहे ना तो बार। आजूबाजूला असला तर काही त्रास नाही, पण रस्त्यावर आहे ना तो बार, रोडाच्या रस्त्यावर आहे, आम्हाला पुष्कळ त्रास आहे तिथं जाण्या येण्यासाठी। बार सुरू झाला तर आम्ही सगळे महिला जाऊन तिथं आंदोलन करू शकतो। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।